वेदगंगेच्या काठावर वसलेलं मळगे बुद्रुक हे गाव आज वेदगंगा बारमाही वाहते. जमिनीचा एक तुकडा सुद्धा शिल्लक नाही की जिथं पीक घेतलं जात नाही. हिरवा शालू नेसावा तसं मळग्याचा संपूर्ण परिसर दिसतो. राबणारे हात सुद्धा इथं पुष्कळ आहेत, ज्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावरती मळगे बुद्रुकचा कायापालट केलाय. गावाच्या मधोमध श्री भैरवनाथाचं देवालय आहे, अगदी जागृत देवालय. आमच्या पंचक्रोशीत मळग्याच्या माही एवढी माही कुठंच होत नाही. गावाच्या पश्चिमेला भडगाव, गावाच्या पूर्वेला मळगे खुर्द, गावाच्या उत्तरेला चौंडाळ आणि दक्षिणेला आहे ती आमची वेदगंगा. आज जरी गाव सुजलाम सुफलाम असलं तरी 30 वर्षापूर्वी गावची परिस्थिती वेगळी होती. जगण्यासाठी संघर्ष करावा लागायचा. उदरनिर्वाहासाठी लोकांना आसपासच्या शहरात राहायला जायला लागायचं. याच गावातल्या एका गरीब कष्टाळू मुलाची कहाणी, अर्थात बबण्याची कथा. बबण्या हे आहे आवडते का किती उशीर बस तुका माझ्या कोल्हापूरला जायचं. येतो काय काळजी घे. अरे बाबा काय पाहिजे करत काय नाही तर त्या कोल्हापूरला चाललोय. ठीक आहे होती ती काय नाही काय रे काय नाही कोल्हापुरात आलाय. हा होय जा येऊन जा. काय रे बाबन्या, काय करायला चाललायस? काय नाही कोल्हापूरला चाललोय. बर, अरे आत्ताच एसटी गेली. अरे आता बघतो वडाप गावते का बघतो आणि जातो. जा व्यवस्थित मग जा. हा जातो. पुढे जाणार. हायवेला जाणार आहे का? हा हवेला कागद या 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 कुठे झालाय? कोल्हापूरला.
पाणी दे रे. राजा पान काढ. देतो गुरु. बाटक्या कुठे झाले रे? कोल्हापूरला कोल्हापूरमध्ये काय करतोय? भाजी विकतो या तुमचं गाव तुझं? थोरल्या मळग्याचा. ते पिंपळगाव मार्गा हा थोरल्या मार्गाला होय तू? हा काय कोल्हापूर मार्केटमध्ये? हा अरे मार्केटमध्ये आपल्या गाड्या असतात की हा हा भाजी मार्केटमध्ये खरेदी करतो का? हा होय. कुठे विकतोस? लक्ष्मीपुरीत. लक्ष्मीपुरी. हा बरोबर. पैसे द्या. किती रुपये? 5 रुपये. पैसे देता का? कुठे नाही थांब जरा उत्तर ताण देतो. हा नंतर जरा हा हा आलाय. हा घेतो. दादा गाडी का थांबवली? नको नको. हा वाटली. तू येणार काय? हा येतो की. चल. पैसे काढ. दिलेत की मी. पैसे काढ. दिलेत मी. पैसे काढ. दिलेत मी. पैसे काढ. आता काय सांगा पुढचे पैसे काढा. नाही घेऊ माझा आहे. फाटल आभाळ धरणी वांज झाली, माणुसकी जळून गेली, कष्ट खाक झालं. फाटल आभाळ धरणी वांज झाली, माणुसकी जळून गेली, कष्ट खाक झालं. सांगरी
नको असं मारू. सांग रे देवा काय करू, दे की रे जगू नको असं मारू. कधी भरतील दिवस लबाडांचे, कधी होईल हरण त्या दृष्टांचे. कधी भरतील दिवस लबाडांचे, कधी होईल हरण त्या दृष्टांचे. कधी भरतील दिवस लबाडांचे, कधी होईल हरण त्या दृष्टांचे. फाटल आभाळ धरणी वांज झाली, माणुसकी जळून गेली, कष्ट खाक झालं. फाटल आभाळ धरणी वांज झाली, माणुसकी जळून गेली, कष्ट खाक झालं. बस बस बघूया, बस जाऊया पुढे, बस बस. थांबा ते मागं बसते. काय झालं दार कोल्हापूरला हा भाजी हा पैसे काढून गेलं. म्हणजे काय गाडी वाटा ड्रायव्हर किलो कसली होती, एक होता ड्रायव्हर होता, झाडाची उंची होता. गाडी नंबर काय पहिला तसा. गाडी नंबर नाही. बर बर बघूया पुणे कोणत्या दिवशी गेल्या. इकडे हायवेला गेल्या. चालतंय गप गप रड नको मग, शोध्या कुठे पुढे जाऊन बघूया. आता मॅडम काढला पाडला गेला, आता गाडी गावत नाही. आता उतार आणि तुला जळ आता पैसे नसतील, तुला एक 10-20 रुपये देतो, तू घे. मग गावात राहतोस काय पुढे राहतोस काय करतोस पण हा. काय आता गाडी गावत नाही, हे पैसे घे 10 रुपये आणि पुढे काय गावते का बघ आणि जा नाही गावाकडे जा. मागं कुठं बघू नकोस, जा काय. अरे संजू जेवण तयार आहे हा काय पाहिजे. जेवण तयार आहे काय म्हणून. हा आहे की जेवण आहे की तयार. काय काय मिळते काय शाकाहारी आहे, मांसाहारी आहे, दाल तडका आहे, मच्छी फ्राय आहे, काय का नाही. 2 चिकन तट लावा. सॉरी अरे संजू सॉरी. 1 नंबर टेबलला 2 चिकन टाक लाव. चष्मा कुठे आहे. बकरं बरंच गाव ना. हा बकरं गाव. हा मजा आली मजा. आता बसला असा रडत बसला.
तयार झाली काय? झाले रामा. पैसे द्या मला, पैसे द्या मला, पैसे द्या मला, पैसे द्या किंवा माझं, पैसे द्या किंवा माझं, पैसे द्या किंवा माझं, पैसे कोणाला पैसे पैसे द्या मला, पैसे द्या मला, पैसे द्या मला, पैसे द्या, काय चाललंय? अरे संजू रामा शिवा या जरा. पैसे घेतले शिवादार येईल पैसे घेतले पोलिसांना ताब्यात वगैरे माफी मागायच्या मागच्या पर्याय असू दे. आभाळ जरी फाटलं तरी हिम्मत नाही हरला. लढत राहिला, लढला, पडत पडत उभा राहिला, पडलाही अनेकदा पण थबकला नाही, नेटानं उभा राहिला. कष्टानं आभाळाला गवसणी घालता येते. ज्यामध्ये प्रामाणिकपणाची जोड जर झाली तर यशाची चव खूपच न्यारी असते. बबण्या अशा अनेक वादळात तोंड देत उभा राहिला. प्रामाणिकपणे पैसे कमावले, घामाने मिळवलेले पैसे त्याचं मोल बबण्या इतकं दुसरं कुणालाच नसावं. कष्टाने मिळवलेले पैसे कसे सांभाळायचे हे बबण्या शिकला होता. कोणी लुबाडलंच तर त्याला प्रतिकार करून आपला हक्क अबाधित ठेवण्यात बबण्या यशस्वी ठरत होता. कोल्हापूरमधील मंडईत भाजी विकली, फळं विकली, बबण्या स्वतःच्या पायावर उभा राहिला. आता लग्नही झालं, पुन्हा गावाकडे आला, छोटं दुकान घातलं, मनगटाच्या जोरावरती मोठं दुकान उभा केलं, गावात छोटं हॉटेल काढलं. मुलं शिकत होती आणि राबणाऱ्या बबण्याला त्याच्या पत्नीची साथ होती. फक्त आणि फक्त कष्टाच्या जोरावर, मनगटाच्या ताकदीवर बबण्या आज एका धाब्याचा मालक झालाय.